बरं वाटतं पुण्यामध्ये कार्यक्रम करताना, कारण पुण्यातले प्रेक्षक एवढे सूचने एवढे हुशार आहेत, त्यांना विनोद कळाला नाही तर मागे येऊन विचारतात. टीव्हीचं प्रत्येक चॅनलवर तुम्ही मला पाहिलंय, फक्त एकच चॅनल असं होतं जिथे मी आलो नाही कधी, डिस्कवरी. काही विनोद असे असतात लोकांना पटकन कळतात, काही विनोद असे असतात लोकांना पटकन कळतात, काही विनोद असे असतात लोकांना उशिरा कळतात, आणि काही विनोद असे असतात लोक घरी गेल्यानंतर असतात, आणि काही विनोद असे असतात लोक सकाळी आठवून रूम मध्ये उघडून आले असतात. परवा माझा एक मित्र भेटला, मन्या, फार चांगला मित्र आहे माझा. त्याला म्हणालो, अरे मन्या पक्या कुठे? अरे पक्याचं काही विचारू नकोस. का? अरे पक्या आहे ना आपला पक्या, त्याला एक आयफोन पाहिजे होता. हो का? मग काय पैसेच नव्हते त्याच्याकडे. मग तो आजीला म्हणाला, आजी मला पैसे दे, मला एक आयफोन घ्यायचा आहे. आजी म्हणाली, मेल्या माझ्याकडे पैसे नाहीत, तुला जर एक आयफोन पाहिजे ना, तुझी एक किडनी बी कडे आयफोन घे. मग काय आजीने सांगितल्याप्रमाणे त्याने आयफोन घेतला, पण त्याच्याकडे एक नाही, आता 2 आयफोन आहेत, पण आजी नाही. आजीच्याच विकल्या. मी सांगितलं की माझे काही विनोद लोकांना कळतात, काहींना नाही कळत. दादा कोंडके आणि निळू फुले, मी हा विनोद बऱ्याच ठिकाणी मांडलाय, बऱ्याच लोकांना कळालाय, बऱ्याच लोकांना नाही कळालाय. तुम्ही सगळे सूटने हुशार प्रेक्षक त्या ठिकाणी बसला. थोड्यापूर्वी दादा कोंडके, अशोक सराफ वगैरे आवाज तुम्ही ऐकले. तुम्ही माझ्या आवाजाकडे लक्ष न देता माझ्या विनोदाकडे लक्ष द्या, तर तुम्हाला मजा येईल. दादा कोंडके आणि निळू फुले एकदा चुकून बायकांच्या पार्टीत गेले. दादा कोंडके आणि निळू फुले चुकून बायकांच्या पार्टीत गेले, तर दादांना पहिल्यांदा कळलं की बायकांची पण एक पार्टी असते, ज्याला बायका किट्टी पार्टी असं काहीतरी म्हणतात. त्या किट्टी पार्टीमध्ये गेल्यानंतर सवयीप्रमाणे एका सुंदर बाईला पाहिल्यावर दादा कोंडके निळू भाऊंना म्हणाले, भाऊ, या बाईच्या कानामध्ये जे झुमके आहेत ना, झुमके त्याच्या मायला ते कोणी दिले माहित आहे? नाही दिलं नाही. आणि या बाईने जे नाकामध्ये नथ घातली, त्या मायला ती कुणी दिली माहित आहे? नाही दिले नाही. आणि या बाईने जे अंगावर पुरी करकरी साडी नेसली ना, त्या मायला ती कुणी दिली माहित आहे? नाही दिले मी. दादांचं बोलणं झाल्यानंतर निळू भाऊ दादांना हळूच म्हणाले, पण दादा, तुला हे माहिती का, या बाईच्या हातामध्ये जे मुले मला विनोदची व्याख्या करता, खूप एन्जॉय करता तुम्ही, फार बरं वाटतं. तुम्ही जे करता तुम्ही बघत नाही, त्याला आम्ही टिपतो. एखादा माणूस जेवत असला, आपल्याला डोळ्याने दिसतं तो जेवतोय, डोळ्याने दिसतं तरी लोकांना विचारायची सोय, तरी विनोद कसं निघतात. एखादा माणूस जेवत असला, आपण बघतो तो जेवतोय, तरी लोक विचारतात जेवतोय का. काय जेवतोय काय? एखादा माणूस झोपलेला दिसतो, तो झोपलाय, नाईट शिफ्ट करून कोणतरी बिचारा ड्युटी करून आलाय, रात्री झोपल्या बेडरूम मध्ये, आणि काही लोक असतात डायरेक्ट बेडरूम मध्ये घुसतात, उठवतात झोपलेल्या माणसाला आणि विचारतात, झोपलाय का? हे तर काहीच नाही, एका माणसाचं प्रेत चालू होतं. मला वाटतं अफाट गर्दी. ज्या माणसाने खाना दिला होता त्यालाच एखादी विचारलं, मेला काय? त्याला झोपायची सोय आम्हाला, त्याला झोपायची सोय आम्हाला फिरवायची.